वेलकम टू माय न्यू व्लॉग दोस्तों। और एक ट्रैफिक में गाड़ी बढ़ाने ले जा रहे हैं। हमारा दिनेश आमले इसको लगाने का एक काम ले। ये हमारा दिनेश भाई आज हमारे साथ ड्राइविंग कर रहा है। ट्रैफिक है ना, बहुत खतरनाक ट्रैफिक लगा है हमको। आधे घंटे से हम ट्रैफिक में है। आज स्पेशल डे है। हमारे रूम में एक बाइक आने वाली ओला, जिसकी डिलीवरी लेने जा रहे हैं हम। साई भाई बाइक ले रहा है आज, तो उसकी जो शाइन थी वो बेच दी और उसके बाद ओला लेंगे। अभी ओला लेने के लिए जा रहे हैं, ओला की डिलीवरी करेंगे। ऑन कैश साइज देखिए आया डायरेक्ट। कितने में पड़ी भाई? देखो वो 1.5 लाख तक नहीं भाई। 1.5 लाख में बाइक ओला बाइक पड़ रही है। अभी जाएंगे डिलीवरी लेने जा रहे हैं। टॉप मॉडल ले रहे हैं। तो फाइनली गाइज हम ओला के शोरूम में पहुंच गए। अभी ओला के शोरूम से हम बाइक लेंगे और दगड़ू से डलवाई जाएंगे आरती करने के लिए, पूजा करने के लिए बाइक की। तो दिखाता हूँ मैं आपको बाइक कौन से कलर की ली है, कैसे फीचर्स है बाइक में। कुलवारची नवी गाडी। ए अरे आरशाला मान ना, आरशाला लाव नाही तर इकडे एक बांधू इकडे। मग भाऊ घेऊन घेतली ना साई बाबाने गाडी। देखते घरी किती खुशी आहे भाई। होती का चिकन? हाँ बरोबर। जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, सपने झाली पुरी। क्या बात है। त्याचं म्हणजे राहिलं होतं माझं। ओला गाडी ही म्हणजे एक अप्रतिम दर्जाची गाडी आहे, जी साई बटकुलवार आमचे रूमचे सदस्य ज्यांना एक नवीन ओला साई म्हणून ओळख मिळालेली आहे। ते असेच आमचे ओला साई ओला साई असेच आम्हाला आज गाडीचे चक्कर दिले। आम्ही गाडीचे 3 मोडवर गाडी चालवून पाहिली। एक नॉर्मल मोड, स्पोर्ट मोड आणि हायपर मोड, अशा तिघही मोड मध्ये गाडी अशी अप्रतिम पळत आहे की म्हणजे साईने ज्या गतीने गाडी घेतलेली आहे त्याच गतीने गाडी ही रस्त्यावरती धावत आहे। असा हा आमचा लाडका साई। आज आम्हाला 360 रुपयाची पार्टी साईने देऊ केलेली आहे, त्याबद्दल आम्ही साईचे मनापासून आभार मानतो। पुढील सूत्रसंचालनास मी आपले रूमचे एक मान्य सदस्य ज्यांना मंगरू म्हणून ओळख मिळाली आहे असे आमचे दिनेश भाऊ, लाडकी दिनेश भाऊ यांना मी पुढील सूत्रसंचालनास विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। थँक्यू, धन्यवाद। दिनेश भाऊ, जे आपले मोरेश्वर जे बोलले रूम मध्ये ते अतिशय चांगलं बोलले, त्यांच्या सर्व गोष्टींना माझं अनुमोदन आहे।
साईने जी पार्टी दिली त्याबद्दल मी त्याचा खूप आभारी आहे मनापासून आणि त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. तसंच त्याचे बघून आपल्या मार्केटिंग फील्डमधील EVचे चलन अजून जोरात व्हावे आणि प्रदूषण मुक्त भारत व्हा. आणि जोपर्यंत आज खाल्लेले नूडल्स आणि ट्रिपल राईस सकाळपर्यंत निघत नाही तोपर्यंत साई घरच्या आम्ही जय जयकार करत राहू. याबद्दल तरी मी सभा इथेच थांबवतो. 2 शब्द संपवून साईला 2 शब्द बोलण्यास विनंती करतो. सगळ्यांचे साई भाऊला माझे आभार केल्याबद्दल माईक द्या. एकदम मनापासून आभार तुमचे. जाऊ द्या. नाही मला असे रूममेट लाभले ना. फोटो हो. तू पण ये एकदम बाई तुमची साथ अशीच राहू द्या. असंच पुढे जात राहा आहे. बस. पुढील साई फक्त चहा पिण्यासाठी कधी गरज लागली तर गाडी दे. गाडी चालू बंद करण्यातच 5 रुपयाचं पेट्रोल लागतंय. ज्वलंत समस्याचं समाधान झालेलं आहे. ज्वलंत मोठी समस्या झालेलं आहे. तसंच आपल्या पार्किंग मध्ये गाड्याही बऱ्याच आहेत. जर दिनेश भाऊ तुम्हाला यदा कदाचित जे 5 रुपयाचे पेट्रोल खर्च होत आहे त्याबद्दल जर तुम्हाला काही उपाय काढण्याचा असेल तर आपल्या पार्किंग मध्ये अशा बऱ्याच काही गाड्या आहेत. काही गाड्या तर दुसऱ्या चावीनेही सुरू होतात. तर आपण तसेच एखादी दुसऱ्या चावीने सुरू होणारी गाडी आपण बंगालमध्ये देऊन साईच्या गाडीवर येणं जाणं करून चहाचा खर्च भागवू शकतो. थँक्यू दिनेश भाऊ. आपला चहाचा समस्या दूर केली आहे. असाच प्रकारे आजचा कार्यक्रम संपला आहे. तुमची झोपण्याची वेळ झाली आहे. तुम्ही जय मंगरू. जय मंगरू. बापरे. साईभाऊची ओला गाडी त्याच्याबद्दल सगळं काही विस्तारितपणे सर्व सांगितलं गेलं आहे. झालाय आमचा सगळा विषय. आता आजचा दिवस